नमस्कार मंडळी. तर चला, संध्याकाळचे 5 वाजले तर सकाळी की नाही इतकं ऊन पडायले, त्याच्यामुळे टेरेसवर कोणते कामं करायचं मनच होईना. हे जे कुंडे आहेत ना, मी तयार केले तर कपड्यापासून, आणि इतके मजबूत झालेत की नाही, त्याला सिमेंट वगैरे लावून इतकं सुंदर केले ना, भरपूर असे मजबूत झालेत. आणि इथं जे ना आज मला झाडं लावायचं माझं काम सुरू आहे, कारण आधी जे ना कुंडे सेट करून ठेवावं लागतात. आणि पुन्हा जसं की नाही ऑनलाईनहून मी काय झाडं पण ऑर्डर केले, तर ते पण घरी आले. तर ते सगळे की नाही आज लावायचे. तर सकाळी करावं म्हणलं ना, स्वयंपाक वगैरे असते, ह्याला जे 2 ते 3 घंटे माझे सगळ्या कामासाठी गेलेत. तर हे आहे बघा, मोठे आमच्या बाजूला की नाही झाड कट केलं होतं मोठ्या बाबळीचं. तर त्याचं जे आहे ना, हे मोठा मोठा खिस आहे, हे मी टाकते इथं बुडामध्ये. कारण ह्याच्यामध्ये लावायच्यात मला स्नेक प्लांट, आणि एकामध्ये लावायचे मनी प्लांट. आणि सगळे कुंडे आपल्याला की नाही घरामध्ये ठेवायचे, त्याच्यामुळे मी डिझाईनचे कुंडी इथं तयार केलेले तर कपड्यापासून. आणि ते कसे केलेत काय नाही त्याचा पण व्हिडिओ जे आहे ना मी तुम्हाला टाकलेला आहे. तर चला, इथं जे ना म्हणजे सकाळ आता संध्याकाळच्या टाइमला की नाही फक्त स्वयंपाक थोडासा करायचा होता, म्हणून म्हणलं वरचं टेरेसवरलं काम हे करा. आणि पाऊस आला की नाही की मग कुणाच्याला हे काम ते करायला खूप अवघड जाते. हे आहे आपल्या इलायचीचा सुकलेला बाजूचं की नाही पूर्ण कचरा, जसं की नाही पानं की नाही भरपूर अशी इलायचीचे वाळून गेले होते. आणि त्याला की नाही 2 वर्ष झाले मला लावून, आणि त्याला फुलं आले पण इलायची काय अजून आली नाही. हे जे ना पाचोळा मी तर, कारण हे 2 टोपले जेत ना खराब झालेले होते, ह्याच्यामध्ये लावायच्यात मला शेवंतीचे फुलं. त्याच्यामुळं मी आधी जे आहे की नाही सगळी माती वगैरे सेट करून इथं टोपले तयार करून ठेवतीये. म्हणलं तर की नाही शेवंतीचे रोप जसं की नाही झिमझिम पाऊस येते ना, त्याच्यामध्ये काढायचे आणि लगेच लावायचे, मग चिटकत येत. आणि अशा टोपल्यामध्ये लावले की नाही फुलं इतके भरपूर येतात ना, कधी कोणाचे, कधी कोणत्या झाडाचे, कधी कोणत्या झाडाचे, असे मिळून की नाही देवाला फुलं पुन्हा राहतात. म्हणून ह्या कुंड्याच्या झाडामध्ये की नाही टोपल्यामध्ये मला लावायचे तर शेवंतीचे झाडं. आणि हे जे 2 बकेट आहेत ना मी सेट करून ठेवल्या होत्या मातीनं, तर ह्याच्यामध्ये पण आधी तर मी कोकोपीट टाकलंय, थोडंसं नारळाचा बुग्गा टाकलाय, पुन्हा की नाही ते झाडाचे आणलेले थोडंसं की नाही चुरा होता ना ते पण टाकलेलं आहे. आणि इथं की नाही हे पण मी बकेटा सेट करीत आहे, कारण मी ऑनलाईनहून 2 झाडं मागवलेले आहेत. आणि ते पण झाडं मी तुम्हाला पुढे थोडे मोठे झाले तर सांगल, कारण येतात की नाही अजून मला पण त्याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळं की नाही फक्त झाडं लावलेलं दाखवायले, ते कशाचे आहेत काय नाही ना ते पुढे तुम्हाला सांगाल. तर चला, इथं माझं टेरेसवरले कामं जे आहेत ना सुरू, इथं झाडं लावायची तयारी जी आहे ना माझी चालू आहे. आणि आज सकाळीच मिस्टरांनी की नाही सगळ्या झाडाच्या कटया केल्या. हे जे मी त्या टोपल्यामध्ये जे पाचोळा टाकलाय ना पूर्ण हे इलायचीचं आहे बघा, सगळं की नाही असं भरून गेलं होतं. आणि एकदम सुटसुटीत की नाही सगळी इलायचीचं झाड मी केलंय, कारण की नाही आता नवे फांटे येतात ना, त्याच्यामुळे जुने जे फांटे कट करावं लागते, त्याच्यामुळे झाड बी छान वाढतंय आणि फळ पण भरपूर येते. आणि हे जे आहेत ना छोट्या फुलाचे झाड आहेत बघा, आणि त्याचे गड्डे बघू शकता तुम्ही, इतके झालते की नाही झाडांमध्ये. आणि त्याच्यामुळे दुसरे झाडं येणे गेले म्हणून ते सगळे गड्डे जे आहेत नाही तर काढून टाकले. आणि इथं कुंडे बी सेट करून ठेवलेत, आणि थोडं थोडं पाणी टाकून मी तर ठेवले. तर चला मंडळी, मध्ये टेरेसवरले कामं सगळे जे आहेत ना झाले. तर बघू शकता मुंग्यांनी इतकी माती खाली पाडली ना, आता जसं ऊन लागतंय म्हणून पत्राखाली ठेवले होते आपण कुंड्यांनी. तर नारळाच्या शेंड्या जे आहेत ना मी भिजू घातल्या आता, जसं की नाही मनी प्लांटला मला स्टिक करायच्या आता, त्याच्यामुळे जे मी हे टोपल्यामध्ये नारळाच्या शेंड्या भिजू घातल्या आता. आणि चला, आपले झाडं पण लावले तर सगळी सेटलमेंट इथं मी करून ठेवलेली. आणि ह्याच्यामध्ये लावायचं आपल्याला चमकुरा, कारण पहिला चमकुरा होता ते सगळा गेला. आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची तयारी चालू आहे की नाही ते